पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील शेतकरी किशोरवाणी यांनी कस बटायतीने 8.5 एकर शेतामध्ये दप्तरी 48 वाहन कंपनीच्या तूर पिकाची टोपण पद्धतीने पेरणी केली होती। तब्बल 9 पाकिटे बियाणे हे पाचोरा येथील न्यू महावीर आणि कंपनी या कृषी केंद्रातून खरेदी केली होती। सदर तुरीच्या पिकाची पेरणी केल्यानंतर पिकांसाठी लागणारी औषधे फवारणी, रासायनिक खते आणि मशागत वेळोवेळी करण्यात आली। असे असताना देखील या दप्तरी 48 वाहन कंपनीच्या तुरीच्या पिकाला शेंगाच आल्या नाहीत। यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। पिकांसाठी झालेला खर्च, मशागत सर्व मातीत मिळाले। झालेला खर्च देखील निघाला नसून येणारे उत्पन्न देखील बुडाले आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे पेरणी केलेले तुरीचे बियाणे हे बोगस असल्याचे यावरून उघड झाले आहे। सदर शेतकऱ्याचा झालेला खर्च व उत्पन्न हे दोन्हीही बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। चक्क 8.5 एकर असलेल्या तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। या शेतामधून शेतकऱ्याला साधारणतः 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं, परंतु आता 1 रुपयाचेही उत्पन्न आपल्या हाती लागणार नाही। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे। मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील उत्पन्न मात्र शून्य आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। संबंधित कृषी विभागाने त्वरित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, माझं गाव लोहटार। मी दप्तरी 48 वाहन म्हणून बियाणं हे महावीर अँड कंपनी बडगाव पाचोरा या दुकानावरनं खरेदी केलेलं आहे। ते बियाणं मी 10 जून रोजी शेतात लागवड करून केलेले आहे आणि ते बियाणं आतापर्यंत वाहन म्हणून दिसत आहे। त्याला फुल्लर व शेंगा लागलेल्या नाही आहेत। तरी माझं 6 ते 7 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तरी मला याची नुकसान भरपाई मिळावी याची मी कंपनीला विनंती करत आहे। कशाचं बियाणं होतं आणि किती बियाण्याच्या थैल्या होत्या? मी बियाणं घेतलेलं आहे 9 थैल्या आणि ते दप्तरी 48 हे वाहन होतं आणि वाहन होतं, पण काय होतं भाऊ? कशाचं उत्पन्न घेत होते तुम्ही? मी तुरीचं हे वाहन म्हणून घेतलेलं आहे बा। तूर बियाणं म्हणून हे वाहन घेतलेलं आहे आणि त्या बियाणापासून मला उत्पन्नच काही दिसत नाही आहे। आणि मी याच्यासाठी कृषी अधिकारी साहेबांना इथे शेतात घेऊन त्यांनी त्याचा पंचनामा केलेला आहे। पंचनामा होऊन 15 दिवस झालेला आहे। तरी मला कृषी अधिकारी सांगतात की मी याचा मेल कंपनीला पाठवलेला आहे, त्याचं अजूनपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही। आणि मी दुकानदारालाही सांगतो की याचे मला नुकसान भरपाई मिळावी। ते फक्त सांगतात मिळेल, थोडं थांबा। किती दिवस थांबायचं? मला आता जीवन कशावर जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि माझ्या मागे परिवार आणि मी ही जमीन ही कसाने केलेली आहे आणि कसचे पैसे, येणारं उत्पन्न, इतर खर्च, मटेरियल, शेतीची मशागत एवढं पैसा मी खर्च करून मला त्याच्यापासून काहीच उत्पन्न मिळालं नाही। तर माझं आता नाईलाज आहे, शेवटी आत्महत्या करावी लागेल असं मला दिसून येत आहे। किती नुकसान झालंय तुमचं याच्यामध्ये? माझं जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि हे 8 एकर 31 गुंठा एवढी 8 एकर 31 एवढी हेक्टरमध्ये मी हे बियाणं लावलेलं आहे। म्हणजे खर्च झाला पण उत्पन्न हातात काही नाही? अजिबात नाही।